नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आजचा थोडासा व्लॉग छोटा आहे कारण मला जास्त व्हिडिओज काढता आले नाही आहेत. सो आम्ही गज्जीला पटापट रेडी केलं आणि मंडपवाल्यांनी आम्हाला टांग दिल्यामुळे आम्हाला आमचा बॅकड्रॉप ठेवता आला नाही. सो आम्ही तसंच तिला कमळात बसवलं आणि आमच्या मुहूर्तीन काकूंनी मस्त हळद आणि नवऱ्याची उष्टी हळद मिक्स करून आणली होती. गज्जीला सगळ्यांनी हळद वगैरे लावून घेतली. तिला असं छान कुंकू वेगळ्या पद्धतीने लावलं होतं. हे सगळे आमची भावंड आहेत. तिचा पूर्ण अवतार केला होता. माझ्या मेकअपचा पार पोतेरे करून टाकलेला. आम्ही सगळ्यांनी हळदी लावून घेतल्या, पण आम्ही डान्सची वाट बघत होतो. तेवढ्यात पावसाने हजेरी दिली आणि एवढा पाऊस पडत होता की दारात जे मंडप घातलं होतं त्या मंडपाच्या आतसुद्धा प्रशरने पाणी असं डोक्यावर वगैरे पडत होतं. आता हात एवढं दिसत नाही आहे, पण मंडपाच्या आतसुद्धा ते एवढं पाणी घेत होतं. आणि पाऊस असू दे किंवा काही, हळद म्हटली की आम्ही कोणीच थांबलो नाही. आम्ही बहिणीने खूप जास्त मजा केली होती पाऊस असं सुद्धा. गज्जी ही पूर्ण भिजलेली, तरी पण तिला घेऊन आम्ही नाचत होतो. ते काही व्हिडिओ माझ्याकडे सध्या नाही आहेत. आणि तेवढ्यात आमच्याकडे अशा वेगळ्या पद्धतीने हळदी लावून घेत होते सगळे. ओके. पूर्ण हळद संपत आलेली, पण स्वानंद आम्हाला कुठे दिसला नव्हता कारण स्वानंद सगळ्यांना मागे वाढत होता जेवायला, म्हणून तो स्वच्छ आणि भिजलेला नाही आहे. सो माझ्या भावाने त्याला मस्त की उचलून मस्त भिजवून टाकले. आणि मग आम्ही आमच्या नवरीबाईला सुद्धा हवेत उचलून घेतलेलं आहे. आणि जी आमची नवरीबाई हवेत डान्स करत होती तिला बघून आम्हाला अजून जोश आला होता, कारण ती नवरी असून सुद्धा काहीही विचार न करता स्वतःची हळद मात्र खूप मनापासून एन्जॉय करत होती. हे सगळं बघून थोडी माझा नवरा मला सोडणार आहे. माझ्या नवऱ्याने सुद्धा मला उचलून घेतले आणि मी पण हवेत मस्तपैकी डान्स केलेला होता. खूप दिवसांनी मला वैभवनी असं उचलून डान्स केला होता. आम्ही प्रत्येकीला खेचून त्यांना डान्स करायला लावत होतो. त्या भिजल्या नव्हत्या, त्या अशा कोऱ्या करकरीत सुक्या उभ्या होत्या. त्यांनाही घेऊन आम्ही नाचलो होतो, त्यांच्यावर पाणी टाकत होतो. आमच्याकडे पद्धत आहे, म्हणजे स्पेशली गज्जीच्या घराकडे पद्धत आहे की हळदी सुक्या खेळत ते त्यांच्याकडे पूर्ण भिजवून हळदी खेळतात. बट तरीही आम्हाला ओलं करण्याच्या आधीच एवढा पाऊस पडला होता की आम्ही चिंब भिजलो होतो सगळे. आणि लग्नाची स्पेशल गोष्ट ही असते की सगळी भावंड जी वर्ष भेटत सुद्धा नाही ती सगळी एकत्र येतात. हे सुद्धा जी मुलं आहेत ही सगळी आम्हाला कधीच जास्त भेटत नाहीत, पण गजीच्या हळदीमुळे आम्ही सगळे एकत्र येऊन नाचत होतो, एकत्र येऊन मजा करत होतो. ही माझी मामी आहे, ती पण सुखी करकरीत होती. आणि थोडा मी इशारा केला जे पाणी होतं ते त्यांना, आणि तिच्यावर पाणी ओतायला लावलं, पण जास्त काही ती भिजली नाही. तिथेच ती ओरडायला लागली. सो आम्ही तिथेच थांबलो आणि तिथेशीच बिचारी नाचायला लागली. आणि आता वेळ आहे नवरीच्या आईची. माझी मावशी एवढी भारी नाचते, पण तरी ती लाजून नाचत होती कारण का तिच्या मुलीची हळदी होती.